शेतकरी कर्जमाफीची अंमलबजावणी पुन्हा एकदा लांबणीवर जाऊन पडलेली आहे. नेमकं कारण काय आहे समजून घेण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. महायुती सरकारने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी पुन्हा एकदा लांबणीवर जाऊन पडली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार राज्य सरकारने केंद्र सरकारकडे शेतकऱ्याच्या आयकर संदर्भातील माहिती मागवली असून हा अधिकृत डेटा हाती आल्यानंतरच कर्जमाफीच्या निर्णयाची प्रत्यक्षात अंमलबजावणी केली जाणार आहे. ही माहिती मिळण्यासाठी किमान 5 ते 6 दिवसाचा कालावधी लागण्याची शक्यता असल्यानं पुढील आठवड्यात तरी या योजनेची अंमलबजावणी होणार का असा प्रश्न उपस्थित केला जातोय. या प्रक्रियेमध्ये आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ द्यायचा की नाही याबाबतही सरकारकडून महत्वपूर्ण निर्णय घेण्याची शक्यता आहे. जर आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेतून वगळण्याचा निर्णय झाला तर राज्यातील मोठा शेतकरी वर्ग या कर्जमाफीपासून वंचित राहील. या संभाव्य अटीमुळे अनेक शेतकरी लाभाबाहेर जाण्याची शक्यता असून परिणामी पुन्हा एकदा विविध शेतकरी संघटना आणि शेतकरी नाराज झालेले आहेत. या संदर्भामध्ये कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी माहिती दिली की राज्य सरकारने केंद्र सरकारकडे शेतकऱ्यांच्या इन्कम टॅक्स संदर्भातील माहिती मागवली आहे. ही माहिती मिळवण्यासाठी किमान 5 ते 6 दिवसाचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे कर्जमाफीच्या अंमलबजावणीबाबत पुढील आठवड्यातही स्पष्ट निर्णय होईल की नाही याबाबत अनिश्चितता कायम आहे. यापूर्वी लाडकी बहीण योजनेसाठी आयकर विभागाकडून डेटा मिळवण्यासाठी तब्बल 4 महिन्याचा कालावधी लागला होता. त्यामुळे आता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेसाठी केंद्र सरकारकडून मागवलेला डेटा कधी प्राप्त होणार यावरच या योजनेची अंमलबजावणी अवलंबून आहे. हा डेटा हाती आल्याशिवाय शेतकऱ्यांची योग्य वर्गवारी करणे शक्य नाही आणि त्यानंतरच प्रत्यक्षात कर्जमाफीची प्रक्रिया सुरू होईल. दरम्यान 2 दिवसापूर्वी रविकांत तुपकर यांनी विविध शेतकरी संघटनांनी केलेल्या आक्रमक आंदोलनामुळे राज्य सरकारवरील दबाव वाढला असताना डेटाच्या प्रतीक्षेमुळे ही कर्जमाफी प्रत्यक्षात पदरात पडण्यासाठी शेतकऱ्यांना आणखी प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महायुती सरकारने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना 2026 ची अंमलबजावणी पुन्हा एकदा लांबणीवर जाऊन पडली आहे. सुरुवातीला सरकारने 30 जून पर्यंत कर्जमाफी देण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र त्यासाठी आवश्यक असलेला निधीची तरतूद पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागण्याद्वारे करण्यात आली. पुरवणी मागण्यांना राज्यपालांची मंजुरी मिळाल्यानंतर 5 जुलै नंतर कर्जमाफीची प्रक्रिया सुरू होईल असे कृषी मंत्र्यांनी स्पष्ट केले होते. परंतु आता राज्य सरकारने आयकर विभागाकडून शेतकऱ्यांचा डेटा मागवल्यामुळे ही माहिती मिळण्यास आणखी वेळ लागणार आहे. परिणामी कर्जमाफीची आणखी एक डेडलाईन पाळण्यात सरकारला अपयश आल्याचे स्पष्ट झालेलं आहे. यावर आता काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी देखील टीका केलेली आहे. ते म्हणाले सरकार तारीख पे तारीख देत आहे म्हणजे राज्याची आर्थिक परिस्थिती काय आहे समजून घ्या. सरकारचं दिवाळं निघालेलं आहे. सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसलेली आहेत. 25% शेतकऱ्यांची कर्जमाफी होत आहे. 75% शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही असे दिसत आहे. आमचे म्हणणं आहे सरसकट कर्जमाफी दिली पाहिजे असे पटोले यांनी म्हटलेलं आहे.